नमस्कार मंडळी, मी कल्याणी। तर आज मी इथे बनवणार आहे सोया चंक्सचे कोफ्ते। त्यासाठी एका बाउलमध्ये सोया चंक्स घेतले, त्यामध्ये पाणी टाकून त्याला सोक करायला ठेवलं। तुम्ही बघू शकता इथे छान व्यवस्थित फुललेले आहे। जवळपास ही प्रोसेस 10 ते 15 मिनिटाची आहे। त्यानंतर हे छान एका गाळणीमध्ये टाकून छान व्यवस्थित त्यामधलं पाणी झारून घेतलं। एका स्पूनच्या साहाय्याने मी इथे सर्व पाणी यातलं गाळून टाकत आहे। त्यानंतर एका ब्लेंडर मध्ये हे सगळे सोया चंक्स घेऊन छान ब्लेंड करून घ्यायचे बारीक। त्यामध्ये आता मी टाकते मिरची, थोडं जिरं, थोडं आलं आणि लसणाच्या कळ्या। तुम्ही बघू शकता आता हे पण इथे ब्लेंड करून घेतलं आणि सोबतच इथे एका बाउल मध्ये कॉर्न फ्लोअर टाकून घ्यायचं। त्याचबरोबर एक उकडलेला आलू आणि थोडं मीठ। आता याचे असे छान बॉल्स करून घ्यायचे। इथे बॉल्स सर्व रेडी आहेत। आता एका नॉनस्टिक पॅन मध्ये मी इथे थोडं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे सगळे बॉल इथे सोडत आहे। आपली फ्लेम, बर्नरची फ्लेम जी आहे ती मीडियम असायला पाहिजे। हाय नाही ठेवायची, नाहीतर ते कसे जळून जातील किंवा आतमधून कचवट राहतील। तुम्ही बघू शकता इथे आपले बॉल्स असे छान फ्राय झालेले आहे। इथे मी टिश्यू पेपरवर एका काढून घेतले। चला तर आता आपण ग्रेव्हीची प्रोसिजर बघू। तर मी एका मिक्सर जार मध्ये छान कांदा, टमाटर, मिरची, आलं आणि लसूण, त्याचबरोबर ड्राय फ्रुट्स टाकले, वॉलनट आणि कॅश्यू, आणि त्यामध्ये मी थोडंसं जिरं घालून घेतलं आणि ते छान मिक्सरला ब्लेंड केलं। आता एका पॅन मध्ये सगळे खडे मसाले टाकून घ्यायचे। तेजपत्ता झालं, चक्री फूल झालं, थोडेसे काळे मिरे, आणि त्यानंतर ही प्युरी इथे टाकून घ्यायची। प्युरी टाकल्यानंतर छान ती मिक्स करून घ्यायची। मिक्स झाल्यावर हे मीडियम फ्लेमवर होऊ द्यायचं। तुम्ही बघू शकता कलर या प्युरीचा पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि पूर्ण त्यातून तेल सुटत आहे। तेव्हा यामध्ये मसाले घालून घ्यायचे, जसं हळद आहे, त्यानंतर मिरची पावडर, धने जिऱ्याची पूड आणि गरम मसाला। त्यानंतर इथे थोडं गरम पाणी घालून घ्यायचं। लक्षात घ्यायचं कधीच थंड पाणी कोणतेही भाजीत टाकायचं नाही, त्यांनी आपल्या भाजीची चव खराब होते। त्यामुळे गरम पाण्याचा इथे वापर करावा। चला तर आता इथे वेळ झालेली आहे आपले बॉल्स सोडायची। इथे बॉल्स टाकून झाले आणि छान मी याला फ्लिप करते। बरेच जणांना सोया चंक्सची भाजी आवडत नाही किंवा कोणी रस्सा रस्सा जे होते सोया चंक्स तोंडामध्ये फिरतात, तर त्यांच्यासाठी ही उत्तम रेसिपी आहे, जेणेकरून सोया चंक्स पण पोटात जातात। त्यानंतर इथे मी थोडं क्रीम टाकून घेतलं आणि मीठ टाकून घ्यायचं आपलं। चला तर इथे आपली भाजी रेडी आहे। खूप उत्कृष्ट अशी लागते ही भाजी आणि बेस्ट ऑप्शन आहे जे नाही खात त्यांच्यासाठी। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते एकदा सांगा कमेंट सेक्शन मध्ये। इथे परत मी थोडं क्रीम टाकून घेते। चला तर मस्त गरमागरम असे फुलके तयार झालेले आहे आणि त्याचबरोबर थोडा कांदा आणि ही भाजी। वा, तुमच्याकडे जर लोणचं असेल किंवा लिंबू असेल तर नक्की तुम्ही त्याच्यासोबत